नमस्कार. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर गप्पा मारणार आहोत. हो ना. म्हणजे बघा, आपल्याकडे कितीतरी माहिती असते. जुन्या कागदपत्रांच्या स्कॅन केलेल्या प्रती, फोटोंचा ढीग. मीटिंगच्या रेकॉर्डिंग्स. बरोबर. ही सगळी माहिती म्हणजे कसं सांगू, एका मोठ्या जुन्या तिजोरीसारखी आहे, ज्यात खजिना भरलाय, पण तिला कुलूप आहे. हां. आज आपण बघणार आहोत की आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे AI ही या तिजोरीची किल्ली कशी बनते आणि विशेषतः मायक्रोसॉफ्ट अझूरचे AI टूल्स ही तिजोरी कशी उघडतात हे आपण एका लर्निंग मॉड्यूलच्या आधारे अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. आणि ही तिजोरीची कल्पना अगदी योग्य आहे, कारण अनेकदा हा खजिना आपल्या डोळ्यांसमोर असूनही आपण तो वापरू शकत नाही. बरोबर. अझूरकडे या तिजोरीला उघडण्यासाठी फक्त एक किल्ली नाही, तर एक संपूर्ण टूल किट आहे. अच्छा. हो, त्यात काही साधने आहेत जी कुलुपाकडे बघून ते कसे उघडायचे हे ठरवतात. काही साधने क्लिष्ट कागदपत्रांच्या घड्या उलगडतात, तर काही साधने ऑडिओमधील गुप्त संदेशांचा अर्थ लावतात. वाव. आज आपण याच टूलकिटमधल्या काही मुख्य साधनांची ओळख करून घेणार आहोत आणि बघणार आहोत की ती केवळ कुलूप उघडत नाहीत, तर आतल्या खजिन्याला व्यवस्थित मांडूनही देतात. चला तर मग हे टूलकिट उघडून बघूया. या खजिन्याच्या शोधाच्या प्रवासात आपले 4 मुख्य वाटाडे आहेत. पहिला आहे अझूर AI विजन, जे या तिजोरीतल्या चित्रांना आणि वस्तूंना ओळखणारे डोळे आहेत असं म्हणूया. AIचे डोळे. अगदी. दुसरा आहे अझूर AI कॉन्टेंट अंडरस्टँडिंग. हा एक अष्टपैलू खेळाडू आहे. हो, जो सगळं काही हाताळतो. बरोबर. कागदपत्र, ऑडिओ, व्हिडिओ. तिसरा आहे अझूर AI डॉक्युमेंट इंटेलिजन्स. हा खास करून बिल, पावती, अर्ज अशा गोष्टींसाठीचा विशेषज्ञ आहे. स्पेशलिस्ट. आणि चौथा अझूर AI सर्च, जो या सगळ्या खजिन्याला एका लायब्ररीप्रमाणे लावून आपल्याला हवं ते क्षणात शोधून देतो. आणि या प्रवासाचा शेवट फक्त खजिना शोधण्यावर होत नाही, तर त्याचा उपयोग कसा करायचा हे समजण्यावर होतो. म्हणजे बघा, समजा एखाद्या सेल्समनने एका कॉन्फरन्समध्ये 50 बिझनेस कार्ड स्कॅन केली. हो. तर हे AI फक्त टाईप करण्याचा वेळ वाचवत नाही, तर ते त्या 50 लोकांना लगेच तुमच्या सिस्टीममध्ये लीड म्हणून नोंदवतं. त्यांना फॉलोअप ईमेल शेड्यूल करतं. अरे वा. आणि सेल्सची प्रक्रिया कित्येक दिवसांनी लहान करतं. हा आहे या खड्या खजिन्याचा उपयोग. वा. म्हणजे हे फक्त माहिती काढण्यापुरतं नाहीये. चला मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या साधनापासून, अझूर AI विजन. याला आपण AIचे डोळे म्हणू शकतो. बरोबर. समजा आपल्या तिजोरीत एक फोटो आहे, ज्यात एक माणूस कुत्र्याला घेऊन रस्त्यावरून चाललाय आणि मागे एक पिवळी टॅक्सी आहे. हे विजन टूल त्या फोटोचं काय करतं? ते त्या फोटोकडे एका माणसासारखंच बघतं, पण खूप जास्त शिस्तीने. सगळ्यात आधी ते एक साधं कॅप्शन देतं. जसं की एक माणूस कुत्र्याला घेऊन रस्त्यावर चालला आहे. हे झालं त्याचं पहिलं निरीक्षण. ठीक आहे. पण मग ते अजून खोलात जातं आणि घनदाट कॅप्शन देतं. म्हणजे फोटोच्या प्रत्येक भागाचं वर्णन करतं. घनदाट कॅप्शन ते काय असतं? म्हणजे ते फोटोचे छोटे छोटे तुकडे करून वर्णन करतं. जसं की एक माणूस काळ्या रंगाच्या कुत्र्यासोबत आहे. अच्छा. फोटोच्या उजव्या बाजूला एक पिवळी टॅक्सी उभी आहे. किंवा त्याच्या मागे एक हिरव्या रंगाचा टेलिफोन बूथ दिसतोय. याने आपल्याला फोटोची अधिक सविस्तर माहिती मिळते. आणि त्यानंतर येतात टॅग्स. हो, ते फोटोत दिसणाऱ्या प्रत्येक गोष्टीला एक लेबल लावतं. गाडी, रस्ता, शहर, कुत्रा, पिवळा, इमारत. पण थांबा, याचा खरा उपयोग काय? म्हणजे AIने रस्त्यावर पिवळी गाडी आहे हे ओळखलं, हे ठीक आहे, पण याने माझं काय काम सोपं होणार आहे? हे तर मलाही दिसतंय. खूप महत्वाचा प्रश्न आहे. विचार करा, तुमच्याकडे 10,000 फोटोंचा संग्रह आहे. बापरे. आणि तुम्हाला तुमच्या मुलाच्या वाढदिवसाचे ते फोटो शोधायचे आहेत, ज्यात पिवळी टोपी आणि चॉकलेट केक होता. हो. हे टॅग्स आणि कॅप्शन्स नसतील तर तुम्हाला ते 10,000 फोटो स्वतः चाळावे लागतील. हो, अगदी बरोबर. पण या AIमुळे तुम्ही फक्त शोधू शकता, पिवळी टोपी आणि केक असलेले फोटो दाखवा आणि ते क्षणात तुमच्या समोर येतील. ही आहे त्याची ताकद. अच्छा. आणि यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे OCR. हे नाव ऐकलंय. याचा अर्थ फोटोमधली अक्षरं वाचणं. बरोबर. अगदी. जसं की आपण एका बिझनेस कार्डचा फोटो काढला. समजा ॲडव्हेंचर वर्क्स सायकल कंपनीच्या रॉबर्टो तांबुरेलो नावाच्या इंजिनियरचं कार्ड आहे. अगदी बरोबर. AI त्या फोटोमधून फक्त अक्षरं ओळखत नाही, तर त्याचा अर्थही लावतं. अर्थ लावतं म्हणजे? ते ओळखतं की रॉबर्टो तांबुरेलो हे नाव आहे, इंजिनिअरिंग मॅनेजर हे पद आहे, रॉबर्टो ॲट ॲडव्हेंचर
info@ecom-works.com हा ईमेल आहे आणि 5551234567 हा फोन नंबर आहे. अच्छा, म्हणजे ते सगळं वेगळं वेगळं करून देता. हो, हे फक्त टाईप करायची गरज नाहीये, इतकं सोपं नाहीये. याचा अर्थ असा की तुम्ही शेकडो कार्ड स्कॅन करून एका क्लिकवर तुमच्या कॉन्टॅक्ट लिस्टमधील लोकांना मार्केटिंग कॅम्पेन पाठवू शकता. तुम्ही माहितीच्या तुकड्याला थेट कृतीमध्ये बदलत आहात. ठीक आहे, म्हणजे व्हिजन हे आपल्या तिजोरीच्या दरवाजावरचं मोठं कुलूप उघडतं आणि आत काय काय आहे याची एक यादी बनवतं. पण या तिजोरीत फक्त चित्र आणि कार्ड्स नाहीत. बरोबर. यात जुनी क्लिष्ट बिलं आहेत, मीटिंगच्या ऑडिओ रेकॉर्डिंग्ज आहेत, त्यांचं काय? त्यासाठी वेगळं साधन आहे का? नक्कीच. इथेच आपलं दुसरं टूल अझूर AI कंटेंट अंडरस्टँडिंग कामाला येतं. कंटेंट अंडरस्टँडिंग. हो, याचं नावच सांगतं की हे फक्त बघत नाही तर समजतं. आणि हे फोटोज, डॉक्युमेंट्स, ऑडिओ, व्हिडिओ अशा सगळ्या प्रकारच्या फाईल्स हाताळतं. अच्छा, याला आपण आपल्या टूलकिटमधलं स्विस आर्मी नाईफ म्हणू शकतो. स्विस आर्मी नाईफ. छान उदाहरण आहे. चला, तर मग याचं एखादं पातं वापरून बघूया. समजा आपल्याकडे ॲडव्हेंचर वर्क सायकलचं एक बिल आहे. ते खूप मोठं आहे आणि त्यात बरीच माहिती आहे. बरोबर. आता आपण या AIला सांगू शकतो की या बिलातून मला फक्त काही ठराविक गोष्टी शोधायच्या आहेत. विक्रेत्याचं नाव, बिल नंबर, तारीख, ग्राहक कोण आहे आणि एकूण रक्कम. आणि गंमत म्हणजे बिलावर इनव्हॉइस टोटल असं स्पष्ट लिहिलं नसलं आणि फक्त टोटल लिहिलं असलं तरी AI इतकं हुशार आहे की ते योग्य रक्कम शोधून काढतं. थांबा, म्हणजे ते फक्त एकूण रक्कमच नाही तर बिलामधल्या प्रत्येक वस्तूची माहिती पण वेगळी काढू शकतं. हो, अगदी. जसं की एक रेसिंग बाईक $1290ची, एक सायकलिंग हेल्मेट $25.99चं. हे सगळं ते वेगळं ओळखतं. हे कसं शक्य आहे? मला वाटलं होतं की ते फक्त पूर्ण बिल वाचून देईल. हीच तर त्याची खासियत आहे. ते बिलाच्या रचनेला समजतं. अच्छा. ते ओळखतं की रेसिंग बाईक ही एक वस्तू आहे, 1 ही तिची संख्या आहे आणि 1299.00 ही तिची किंमत आहे. हे सगळं करून ते एका टेबलमध्ये मांडून देतं. वा. आता विचार करा, तुमच्या कंपनीत महिन्याला हजारो बिलं येतात. हे टूल वापरल्यास बिल पास करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑटोमॅटिक होऊ शकते. हो की नाही? इतकंच नाही तर वर्षाखेरीस तुम्ही या सगळ्या डेटाचं विश्लेषण करून सांगू शकता की आपण सायकलिंग हेल्मेटवर किती खर्च केला. अरे वा. म्हणजे आपण फक्त बिल भरायची प्रक्रिया सोपी करत नाही तर त्यातून व्यवसायासाठी महत्त्वाचे निर्णय घेण्याइतपत माहिती मिळवतोय. हे खरंच अंडरस्टँडिंग आहे. अगदी. पण तुम्ही म्हणालात की हे ऑडिओ पण हाताळतं? हो. समजा आपल्याला एक व्हॉइसमेल आला आहे. अरे हो, मला तर व्हॉइसमेल ऐकायचा खूप कंटाळा येतो. जर AI ते ऐकून मला त्याचा सारांश देऊ शकलं तर उत्तमच. ते नक्कीच शक्य आहे. उदाहरणार्थ कॉन्टोझो कंपनीच्या एव्हा नावाच्या व्यक्तीचा फोन आला आहे. ती म्हणतेय, मी एव्हा बोलतेय, मागच्या आठवड्यातल्या मीटिंगबद्दल बोलायचं होतं. आपण ठरवलेल्या किमतीत आम्ही देऊ शकतो. मला 55512345 वर कॉल करा किंवा @contoso.com वर ईमेल करा. ठीक आहे. आता हे AI काय करतं ते ऐका. ते त्या ऑडिओ क्लिपला ऐकून त्याचा एक छोटा रिपोर्ट बनवतं. सांगा, मी ऐकायला उत्सुक आहे. फोन करणारी व्यक्ती कॉन्टोसोची एव्हा. ओके. सारांश, किमतीच्या अपेक्षा पूर्ण होऊ शकतात हे सांगण्यासाठी फोन. आणि पुढची कृती? पुढील कृती परत कॉल करणे किंवा ईमेल करणे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते त्या ऑडिओमधून कॉलबॅक नंबर आणि ईमेल काढून आपल्याला देतं. म्हणजे 555-12345 आणि eva@contoso.com. हो, तुम्हाला पूर्ण मेसेज ऐकायची गरजच नाही. हे तर अविश्वसनीय आहे. माझा किती वेळ वाचेल? पण आता माझ्या मनात एक प्रश्न येतोय. विचारा. आपण पाहिलं की कंटेंट अंडरस्टँडिंग डॉक्युमेंट्स हाताळतं. मग डॉक्युमेंट इंटेलिजन्स नावाचं वेगळं तिसरं टूल कशासाठी? हे जरा गोंधळात टाकणारं नाही का? हा, अगदी अचूक प्रश्न आहे आणि बरेच जण इथे गोंधळतात. हो ना? यातील फरक समजण्यासाठी आपण एक उदाहरण घेऊया. कंटेंट अंडरस्टँडिंग हे एका जनरल डॉक्टरसारखं आहे. अच्छा. तो सर्दी, ताप, पोटदुखी अशा सर्वसाधारण आजारांवर उपचार करू शकतो. पण जर तुम्हाला हृदयाची शस्त्रक्रिया करायची असेल तर तुम्ही जनरल डॉक्टरकडे जाणार नाही, तुम्ही एका सर्जनकडे जाल. ओहो, म्हणजे डॉक्युमेंट इंटेलिजन्स हा सर्जन आहे. अगदी तसंच. डॉक्युमेंट इंटेलिजन्स हे विशेषतः क्लिष्ट आणि मोठ्या फॉर्म्ससाठी बनवलं आहे. क्लिष्ट फॉर्म्स म्हणजे कराराचे फॉर्म, टॅक्स फॉर्म किंवा अगदी 11-12 पानांच्या मॉर्गेज ॲप्लिकेशन सारख्या. बापरे, 11-12 पानं? हो, या क्लिष्ट फॉर्मसाठी त्याच्याकडे बनवलेले रेडीमेड मॉडेल्स आहेत. त्याला आधीपासूनच माहीत असतं की मॉर्गेज फॉर्ममध्ये अर्जदाराचं नाव कुठे असतं, उत्पन्न कुठे लिहिलेलं असतं आणि सोशल सिक्युरिटी नंबर कुठे शोधायचा. म्हणजे आपल्याला त्याला काहीच शिकवावं लागत नाही, ते आधीच तयार आहे.
11 पानांच्या फॉर्ममधनं शेकडो प्रकारची माहिती अचूकपणे बाहेर काढणं हे खरंच स्पेशलिस्टचं काम आहे. बरोबर. पण समजा माझ्या कंपनीचा एक असा विचित्र फॉर्म आहे जो जगात कुठेच वापरला जात नाही. त्याचं काय? तिथेच याची दुसरी खासियत कामी येते. तुम्ही तुमचे 5-10 नमुने फॉर्म्स देऊन या एआयला तो फॉर्म कसा वाचायचा हे शिकवू शकता. अच्छा. याला कस्टम मॉडेल बनवणे म्हणतात. तुम्ही त्याला सांगू शकता की हे बघ, या विचित्र दिसणाऱ्या जागेवर नेहमी कर्मचारी आयडी असतो आणि या केबलमध्ये ओव्हरटाईमचे तास लिहिलेले असतात. आणि मग ते शिकतं? हो. एकदा तुम्ही त्याला शिकवलं की ते हजारो फॉर्म्स अचूकपणे वाचू शकतं. वाव. ठीक आहे. म्हणजे आपण व्हिजननी तिजोरी उघडली, कंटेंट अंडरस्टँडिंगने आतल्या वस्तू तपासल्या आणि डॉक्युमेंट इंटेलिजन्सने क्लिष्ट डबे उघडल्या. आता आपल्या खोलीत सगळीकडे खजिना पसरलाय. फोटो, बिलं, फॉर्म्स, ऑडिओ क्लिप्स. पण आता एक नवीन समस्या तयार झालीय. सगळीकडे गोंधळ आहे. आणि तुम्ही बरोबर त्या ठिकाणी आला आहात जिथे आपलं चौथं आणि शेवटचं साधन अझ्योर एआय सर्च कामाला येतं. अझ्योर एआय सर्च? हो. हे फक्त एक सर्च इंजिन नाही, हे त्या खजिन्याच्या खोलीचा ग्रंथपाल किंवा व्यवस्थापक आहे. ग्रंथपाल, लायब्रेरियन? अगदी. त्याचं काम फक्त शोधणं नाही, तर आधी त्या सगळ्या खजिन्याला व्यवस्थित लावून, त्यावर लेबल लावून त्याची एक सूची बनवणं आहे. या प्रक्रियेला नॉलेज मायनिंग म्हणतात. नॉलेज मायनिंग म्हणजे ज्ञानाची खाण तयार करणे. पण हे काम करतं कसं? हे खूप हुशारीने काम करतं. ते आधी चर्चा केलेल्या व्हिजन, लँग्वेज, डॉक्युमेंट इंटेलिजन्स यांसारख्या सेवांना कामाला लावतं. अच्छा, म्हणजे हे आधीच्या तिन्ही टूल्सची मदत घेतं. बरोबर. या सेवांना ते स्किल्स म्हणतं. हे इंडेक्सर नावाच्या एका प्रक्रियेद्वारे तुमच्या सगळ्या डेटावरून जातं. ते प्रत्येक डॉक्युमेंटमधील मजकूर आणि इमेज वेगळं काढतं, मग त्यावर वेगवेगळी स्किल्स वापरतं. जसं की फोटोमधून टॅग काढण्यासाठी व्हिजन स्किल, मजकुरातील महत्त्वाचे शब्द ओळखण्यासाठी लँग्वेज स्किल, फॉर्ममधील माहिती काढण्यासाठी डॉक्युमेंट इंटेलिजन्स स्किल. म्हणजे तो ग्रंथपाल प्रत्येक वस्तू उचलतो, तिला तपासतो, त्यावर एक माहितीचं लेबल लावतो आणि मग तिला योग्य कपाट्यात ठेवतो. अगदी अचूक. आणि हे सगळं झाल्यावर तो एक शोधण्यायोग्य इंडेक्स तयार करतो. अच्छा. आता तुम्ही त्या ग्रंथपालाला काहीही विचारू शकता. मला पिवळ्या टॅक्सीचे सगळे फोटो दाखव किंवा रॉबर्टो टॅम्बुरोलो यांचा उल्लेख असलेली सगळी डॉक्युमेंट्स दाखव. किंवा गेल्या 3 महिन्यांतील अशी सगळी बिलं दाखव ज्यात शिपिंगचा खर्च $50 जास्त होता. अगदी बरोबर. आणि तो ग्रंथपाल क्षणात ती माहिती तुमच्यासमोर आणून ठेवेल. हे अविश्वसनीय आहे. म्हणजे आपण माहितीच्या गोंधळाचं रूपांतर एका सुव्यवस्थित ज्ञानाच्या लायब्ररीमध्ये केलं आहे. इतकंच नाही, ही सगळी काढलेली आणि व्यवस्थित लावलेली माहिती एका नॉलेज स्टोअरमध्ये जतनही केली जाते. नॉलेज स्टोअर? हो. याचा अर्थ तुम्ही नंतर त्या माहितीवर अधिक विश्लेषण करू शकता, त्याचे ग्राफ बनवू शकता किंवा इतर सिस्टम्समध्ये वापरू शकता. तुम्ही फक्त माहिती शोधत नाही, तर तुम्ही एक ज्ञानाचा स्रोत तयार करत आहात जो भविष्यात अनेक कामांसाठी वापरला जाऊ शकतो. तर आज आपण या खजिन्याच्या शोधाच्या प्रवासात अझूरच्या 4 शक्तिशाली साधनांना भेटलो. व्हिजन, आपले डोळे, जे तिजोरीत काय आहेत ते बघतात. कंटेंट अंडरस्टँडिंग, आपला अष्टपैलू खेळाडू, जो वेगवेगळ्या प्रकारच्या माहितीचा अर्थ लावतो. डॉक्युमेंट इंटेलिजन्स, आपला सर्जन, जो क्लिष्ट फॉर्म्सची शस्त्रक्रिया करतो. आणि शेवटी सर्च, आपला ग्रंथपाल, जो या सगळ्या खजिन्याला एका ज्ञानाच्या भांडारात रूपांतरित करतो. हे सगळं मिळून माहितीच्या ढिगाऱ्याला एका मौल्यवान संपत्तीमध्ये बदलतं. अगदी. आपण हे पाहिलं की ही साधनं अस्तित्वात असलेली माहिती कशी शोधतात, काढतात आणि व्यवस्थित लावतात. पण जाता जाता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे. या बाहेर काढलेल्या माहितीच्या तुकड्यांना जोडून काही पूर्णपणे नवीन ज्ञान मिळवता येईल का? म्हणजे उदाहरणार्थ, हजारो बिलांचं विश्लेषण करून एखादी कंपनी आपल्या खर्चातील असा एखादा ट्रेंड ओळखू शकते का, जो माणसाच्या नजरेतून सुटला असता? अच्छा. किंवा वेगवेगळ्या मीटिंगच्या रेकॉर्डिंग्जमधील माहिती एकत्र करून कंपनीच्या आत कुठला नवीन प्रोजेक्ट आकार घेत आहे याचा अंदाज लावता येईल का? वाह. माहिती काढण्यापलीकडे जाऊन त्या माहितीच्या आधारे भविष्य पाहणं आणि न दिसणारे संबंध शोधून काढणं, हा या तंत्रज्ञानाचा खरा पुढचा आणि सर्वात रोमांचक टप्पा आहे.